मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी 2.5 कोटींचे हिरे आणि सोनं जप्त केल्याची माहिती समोर आली आणि बँकांकडून आलेल्या 2 प्रवाशांची तपासणी केली असता दोनही प्रवाशांच्या शरीरामधून 24 कॅरेट सोन्याची एकूण 2.465 किलो वजनाची माती सापडलेली आहे आणि या सोन्याची किंमत 1.80 कोटी रुपये असून दोनही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले। बँकॉकवरून या व्यक्ती आल्या होत्या आणि दुसऱ्या कारवाईमध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबईकडून दुबईला निघालेल्या प्रवाशांच्या शरीरामधून तब्बल 5.20 लाख रुपयांचं लॅबमध्ये उगवलेले 21.70 कॅरेट सैल हिरे जप्त केले। या व्यक्तीकडे नैसर्गिक हिरे सुद्धा सापडले। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी रिद्धेश आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, बरीच मोठी रक्कम आहे, 2.5 कोटींचे हिरे आणि सोने जप्त केले गेले, कशी नेमकी केली आहे ही कारवाई? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 2.465 किलो वजनाचे सोने आणि 248 कॅरेट वजनाचे हिरे जप्त केले आहेत। जप्त केलेल्या वस्तूंची एकूण अंदाजे किंमत 2 कोटीहून अधिक रुपये असल्याची आहे आणि या प्रकरणामध्ये 3 प्रवाशांना पोलीस सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। कस्टम अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या 2 प्रवाशांना रोखले आणि त्यांची तपासणी केली असता प्रवाशांच्या शरीरातून 24 कॅरेट सोन्याचे एकूण 2.465 किलो वजनाची सोन्याची माती आहे ती सापडली होती। या सोन्याची किंमत 1.80 कोटी रुपये असून या दोन्ही व्यक्तींना सीमा शुल्काच्या अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्यात आले। तर दुसऱ्या कारवाईमध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबईहून दुबईला निघालेल्या एका प्रवाशाला अडवले, त्याची तपासणी केली असता त्याच्या शरीरातून देखील 5.20 लाख रुपयांचे कट अँड पॉलिश केलेले लॅबमध्ये उगवलेले 21 कॅरेट। बरोबर आहे, आता यावर काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।